हाय, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय, कलाकार होणं म्हणजे नक्की काय? तसं बघायला गेलं तर कलाकार होणं याची एक अशी स्पेसिफिक व्याख्या वगैरे काही करता येणार नाही. त्यामुळे मीही तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकत नाही कलाकार होणं म्हणजे काय. पण कलाकार असणं किंवा आपली एक छान कलाकृती समोरच्या भव्य भरलेल्या एका हॉलमधल्या किंवा मैदानातल्या किंवा समोर असलेल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवणं, यालाच म्हणतात कलाकार होणं. कुठलीही कला, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, स्थापत्यकला, शिल्पकला, कुठलीही कला, अगदी नाटक करणं किंवा नाट्यशास्त्र ही देखील एक कलाच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, भरत मुनींनी पंचम वेद म्हणून नाटकाला मानलं गेलंय. त्यामुळे नाटक ही सुद्धा एक कलाच आहे. आपण म्हणतो ना सादरीकरण कला, म्हणजे काहीतरी सादर करणं याला कला म्हणतात. आणि जो सादर करतो तो असतो कलाकार. थोडक्यात कलाकार असणं म्हणजे काय, तर कलाकार असणं ही फिलिंग माझ्यासाठी जगातली काय म्हणतात, आपण एव्हरेस्ट चढून गेल्यानंतर जी फिलिंग आपल्याला येते ना तशी असते. आता तुम्हाला वाटेल की एव्हरेस्ट चढून गेलं हाच सगळ्यात जास्त आनंद आहे, परमोच्च आनंद आहे, मग हिला कसला आनंद होतोय फक्त कलाकार असून. तर असं काही नाही. जेव्हा मी नाटक करते, एखादा प्रयोग छान होतो, सक्सेसफुल होतो, आणि त्यावेळेला लोक मला जेव्हा येऊन सांगतात की आजचं काम छान झालं तुमचं, तुम्ही जे काही आता बोललात ना डायलॉग, ती खूप छान होते. मला आठवतंय माझ्या एका एकांकिकेच्या सीनच्या वेळेला सगळा सीन झाला आणि नंतर ब्लॅकआउटमध्ये सगळं नाटक वगैरे संपलं, सगळं झालं. ब्लॅकआउटमध्ये एक मुलगी आली होती, तिला मी म्हटलं नाटक संपल्यावर भेटूया. ती मला नाटक संपल्यावर भेटायला आली आणि तिने मला एकच गोष्ट सांगितली की तुम्ही त्याच्यात जी विलनची भूमिका केली आहे ना, ती मला प्रचंड आवडली. आणि तुम्ही ज्या वेळेला त्या समोरच्या व्यक्तीला सतत असं निगेटिव्ह बोलत होतात किंवा चिडून बोलत होतात, त्यावेळी मला राग येत होता तुमचा. म्हटलं अरे बापरे, मग माझं काम तुला आवडलं नाही का? तर त्याच्यावर मला आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की ज्या अर्थी तिला तू केलेल्या भूमिकेचा राग आला, त्या अर्थी तर तुझ्या भूमिकेची पावती आहे. अशाच पद्धतीने मी स्वतःचं कौतुक नाही करते, पण अशाच पद्धतीने जेव्हा एखादा कलाकार आपली कला सगळ्यांसमोर सादर करतो आणि त्याला एक छोटंसं ॲप्रिसिएशन मिळतं, त्यावेळी त्याची कला ही त्याला एव्हरेस्टवरती चढल्यासारखीच फिलिंग देऊ शकत नाही का? हा विचार आपल्या मनात कधी येतो? आता तुम्हीच बघा, एखादा डॉक्टरनी एखादं ऑपरेशन अगदी सक्सेसफुल केलं आणि नंतर त्या पेशंटनी सगळ्या त्याच्या पुढच्या पिढीला किंवा सगळ्या जवळच्या नातेवाईकांना त्या डॉक्टरकडे चेकिंगला आणलं आणि तो कायम सांगत असेल की ह्यांच्याकडे गेल्याशिवाय ना माझा आजार बराच होत नाही, तर ही त्या डॉक्टरच्या शिक्षणाची, त्या कलेची किंवा त्यांनी केलेल्या एका चांगल्या कामाची पावतीच असते ना. त्यामुळे कलाकार हा डॉक्टर असो, चित्रकार असो किंवा नाटककार असो, नृत्यकार असो, गीतकार असो, संगीतकार असो, स्थापत्यकार असो किंवा काहीही असो, कलाकार हा कलाकार असतो, जो थोडक्यात आपल्या कलेनी कल्ला करतो. म्हणून कलाकाराला कलाकार म्हणावं असं माझ्या डोक्यात कधी कधी येतं, पण मी असलेली जी संज्ञा आहे ती काही मोडून काढणार नाही. सो मला कलाकार या गोष्टीबद्दल अशा काही गोष्टी फील होतात. आता बघा, लिओनार्डो दा विंची यांनी मोनालिसाचं चित्र काढलं. मोनालिसाच्या चित्रात थोडंफार काहीतरी धीर गंभीर, कुठेतरी गूढत्व लपलेलं आहे असं आपण म्हणतो, आहेच ना. ती पेंटिंग जर आज बाजारात विकायला काढली तर किती लाखांनी ती विकली जाईल, किती करोडोंनी विकली जाईल याचा विचार आपण कधी केलाय? व्यावसायिक नाटक जेव्हा एखादा दिग्दर्शक सक्सेसफुली रंगभूमीवरती आणतो आणि ते प्रचंड प्रयोग चालतं, प्रचंड प्रयोग, त्यावेळेला त्या दिग्दर्शकाला एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून सन्मानित केलं गेलं, त्यावेळेला त्याला एक उत्कृष्ट कलाकार म्हणून पण सन्मानित करतातच ना. थोडक्यात काय, तर कलाकार हा असा घडवून बनत नाही, कलाकार हा इनबॉर्न असतो. आय वॉज बॉर्न रेडी असं म्हणतात ना, ते कदाचित यासाठीच असावं असं मला वाटतं. थोडक्यात काय, आपण डॉक्टर शिकून होऊ शकतो, आपण पायलट शिकून होऊ शकतो,
शिक्षक आपण शिकतो आणि मग समोरच्याला शिकवतो, पण कलाकार हा न शिकता स्वतःच्या हातले असलेले गुण अंगीकारून त्या गुणातनं काहीतरी एक छान कलाकृती निर्माण करतो आणि ती सगळ्यांसमोर आणतो, त्याला कलाकार म्हणतात. तर आपल्या प्रत्येकामध्येही एक कलाकार असू शकतो, तो शोधायची देरी आहे फक्त. तर मग चला आपल्यातल्या कलाकाराला शोधूया आणि एक्सप्लोर करूया. ओके, मी पळते की मला माझ्यातल्या अजून काय काय कला आहेत हे शोधायला जायचं आहे. ओके, सो बाय. मला नक्की सांगा की तुमच्यात अशा कुठल्या कुठल्या कला आहेत आणि तुम्हाला कलाकार म्हणजे काय वाटतं. ओके, टाटा.